श्री लोकदेवता आणि नाट्यरसिकांना नम्र अभिवादन करतो. निश्चित द्रव्याची रंगशाखा आणि कामगार कल्याण केंद्र ओझर अभिनय सादर करीत आहे 2 अंकी हॉरर कॉमेडी नाटक एक वाडा पछाड देणार. लेखक संदेश सावंत, दिग्दर्शक दीपक टावरे, संदेश सावंत. निश्चित द्रव्याची रंगशाखा आणि कामगार कल्याण केंद्र ओझर अभिनय सादर करीत आहे 2 अंकी हॉरर कॉमेडी नाटक एक वाडा पछाड देना. एक वाडा पछाड देना. काय
मी पण. इथं मी इतकी भिजली आहे हे बघताय ना तुम्ही? बघतोय ना बघतो. खूप छान दिसताय तुम्ही. काय काही नाही काही नाही. आणतो टॉवेल आणतो. पण मला एक सांगा, तुम्ही कोण? नाही म्हणजे तुमचं नाव काय? मी मोली. मोली? असलं ते नाव असतं काय? आय मीन मोनाली. पण सगळे मला प्रेमाने मोलीच म्हणतात. मोली कुठची? काय झालं? काय नाही म्हणजे ते मोनालीच म्हणायचं होतं मला. ते चुकून निघाला. स्लिप ऑफ टंग. टॉवेल देताय ना? देतो थांबा इथेच आणतो टॉवेल. सारी दुनिया के राज को रे बम बम बोले
से दिखता है बड़ा सच्चा, बोल क्या है तेरे मन की इच्छा। तो क्या आहे ना महाराज वो पण महाराज तुम्ही आणि इथं कसं काय? अरे हम साधु है, हम सभी कड़े रहता है। अच्छा म्हणजे आप हिंदी है? नाही नाही नाही, मी मराठीच आहे। जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। मराठी है? हो। मराठीतच बोला ना। पण मेरे को ये बताओ, तुम ऐसा क्या है तुम्हें के भी घर में कैसे काय घुसे? मैंने बोला ना, हम साधु है, हम दरवाजे से घुसे। तुला कळले नाही कसे? अहो मला कळले कसे, पण असे कसे तुम्ही डायरेक्ट घुसे? बताता हूँ। बाहर पाऊस पड़ता है, ढग गड़गड़ता है, बिजली कड़कड़ता है, सोसाट्याचा वारा वाहता है। इसके वास्ते हम अंदर घुसे। अच्छा अच्छा, इसके वास्ते घुसे का? यायला आता ही कसली द्या, आता काय करायचं? आईला अवघड काम झालं। आधी आली ती मुली आणि आता हा कोण आलाय छोली? सगळ्याला जर कळलं असं मला पण बाहेर काढेल। काही नाही हो का? म्हणजे महाराज अभी मेरे ध्यान में आया। क्या? तू रास्ता चुके 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 कैसे? बता दो वो काय है ना तुमको हिमालय में जाने का? बरोबर बरोबर। तू कसं काय ओळखलंस? ओ महाराज मैं भी थोड़ा थोड़ा अंतर्यामी आहे। वो काय है ना, ये वाड़े का नाम हिमालय है, ये खरा खुदा हिमालय नहीं। हे असले कसले कपडे या तुम्ही कोण? महाराज मी महाराज। चाहे तुम कुछ न कहो, मैंने सुन लिया कि साथी प्यार का मुझे चुन लिया मैंने सुन लिया। काय झालं? अंबाम भोले, हा. अंबाम भोले। मी काय म्हणतो? काय? ही कोण? ललेना। ही बोलणार म्हणजे मुली मुली आणि मोनाली हो मोनाली। मोनाली? हाय मोनाली। हाय हो. कशी आहेस तू? मी मस्त। आणि तुम्ही? मी चुसता। काय झालं? अंबाम भोले, मी काय म्हणतो? काय? अच्छा, नक्की ती आहे तरी कोण? ही ना ही काय त्याच्या मी? काय? अहो तुम्हाला माहिती नाही? काय सांगे? मी ना यांची बायको। तसं काय नाही हो नाही हो काही बरोबर छान आहे तू बायको। हो ना ही माझी बायको कशी असेल? अहो असं काय बोलता गडे? गडे अगं कोण गडे? तुम्हीच ना खरं तर एकदम भारी आहे तुमची बायको आणि तुमचा जोडा देखील सुंदर आहे, एकदम शंकर पार्वती सारखा। शंकर पार्वती तुम्ही कोण? नंदी? अंबाम भोले। हो महाराज पाहिजे निघा निघा। मी या वाड्यातून चालला म्हणजे या वाड्यात मला कसला तरी वास येतो आहे। वास? हो महाराज इकडे परफ्यूम लावलाय घ्या वास घ्या। मी पण मारणार। अरे मूर्खानो, मी तसं म्हणत नाही। मला या वाड्यामध्ये एका वेगळ्याच शक्तीचा वास येतो। हो, एका वेगळ्याच शक्तीचा वास।
कितीला आणला? ते जास्त नाही, पण तुम्हाला नाही झेपायचा. का? कारण तुमचा घाण आहे हो. काय? वाल. अहो काय झालं आहे? मी गेले 40 दिवस झाले आंघोळ नाही केली ना. महाराज जा ना, जा, निघा निघा निघा. नाही नाही नाही, मी इथून जाणार नाही. कारण काय? हो, ते भूत आहे. मी तुम्हाला सोडून कुणीच जाणार नाही. भूत? आणि इथे? हो. काय हो? तुम्ही असताना? आहे ना, इथे भूत आहे. आहे ना? आहे ना? मग सांगा मग यांना. काय सांगा? हे काय दिसतंय ना मला भूत. त्याग करायची नाही. महाराज साधू आहे मी. हो महाराज, एक मिनिट. हे बघा, इथे कोणी नाही. इथे आपल्या ठिकाणशिवाय इथे कोणी नाही. कळलं तुम्हाला? मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो. काय? इथे कोणीतरी व्यक्ती आहे. हा, कोणीतरी व्यक्ती आहे. दिसला तुम्हाला तो? दिसतोय मला, तो दिसतोय. दिसतोय तो पहा, तो पहा, तो मला दिसतोय. आपल्या ठिकाणशिवाय कोणीच नाही. उगाच काही ठप्पा मारू नका. मी खरंच नाही पाहिला. नाही पाहिलं. मी पण नाही पाहिला. काय सांगता? बोल. काय सांगतो? मला तो डुप्लिकेट वाटतोय. काय सांगता? बरोबर आहे. ओ महाराज, मी काय म्हणतो, जा तुम्ही. तुमची तपस्याची वेळ झाली असेल. जा सर, निघा. नाही नाही नाही, मी आता बाहेर जाऊ शकत नाही. का? तुम्हाला असं सोडून मी आता मुळीच जाणार नाही. जाऊ द्या ना. नाही इथे कोणी. ते आहे, मी आता इथे थांबणार. हे बघा, मी परत सांगते. हे बघा, इथे कोणी नाही. मला माहिती इथे कोणीच नाहीये. तुम्ही कशाला काळजी करताय? काय कुणाला? अहो काय करायचंय? हो महाराज, तुम्हाला कळत कसं नाही? हे बघा, इथे कोणी नाही. कोणी नाही. हे बघा, तुम्ही शांतता घ्या. पाऊस पण कमी झालाय. तुम्ही जा. कधी येतो? कोणी येत नाही इथे. अहो, काय? मी काय म्हणते? तुम्ही काय बावळे आहे का? तुम्ही पण या साधूच्या नादाला लागले? नाही लागलो मी. बर, जाऊ दे. महाराज, मी काय म्हणतो, हे बघा, तू आहे इथेच थांब. हे बघा, जेव्हा लाईट नाही ना तेव्हा बघू ती कोण आहे. आता मला बघायचं सर कोण येतं का काय. जाऊ दे, आता लाईटच जाऊ बघतो. याचं नाही चालू. तुमचं काय चाललं? इथं माझी जायची वेळ झाली आणि तुम्ही काय करायचं ते करा. थांब ना जरा 2 मिनिटं थांब. यांचं म्हणणं आहे की लाईट गेल्यावर कोणतरी येतं. मला ते बघायचंच ते मला दिसतं का? काय झालं? आता मला पण दिसलं, क्लिअर दिसलं. ओ बाबा महाराज, मी काय म्हणतो, तुम्ही असं मला एकट्यात सोडून जाऊ नका. इथे माझ्या जीवाला धोका आहे महाराज. तुला दिसतंय तर तुझ्या जीवाला धोका, माझ्या जीवाला नाही का? तुमच्या आणि ते कसं काय? ते जाऊ दे म्हणते. हे तुझ्या कर्माचे भोग आहे, ते तूच भोग. मी चाललो. ओ महाराज, पण आधी तुम्हाला दिसलं ना मगाशी, म्हणजे तुमच्या पण कर्माचे. अरे महामूर्ख, आमच्या कर्माचे भोग काढतोस तू? आमच्या कर्माचे
काय म्हणतो हे बघा या पामाला असं एकटं सोडून जाऊ नका महाराज, जाऊ नका. पण तू एकटा कुठे आहेस? तुझ्यासोबत आहे ना तुझी बायको. कोण बायको? अच्छा ही. मी इकडे थांबायला तयार आहे एका अटीवर. काय? माझी योग्य सेवा व्हायला हवी. योग्य सेवा? हो. आता काय तुमच्या समोर काय विचार करू? असं नाही, तुला सांगितलं ना हात टाकू. मला आधी झोप, मी काही थांबणार नाही इथे. तुझी म्हणजे आपली बेडरूम कुठे? तीच ना जिथून आता कपडे घेऊन आली तू. अरे कुठे? अरे सांग काय राबवलं होती कुठे बेडरूम सांग तिला. सांगतो थांब. हे बघ ते कपडे उचल आणि आत निघून जा. गप्पा बसा, मी गंमत केली. काय कंप्लेंट अरे तुम्ही दोघं नवरा बायकोला मग तुम्हाला तुझी बेडरूम माहिती नाही. जाऊ द्या चालायचं तसं. हा आपण एक काम करूया. काय? गेली आतमध्ये. हा. आपण दोघं जाऊ तिकडे. मी काही तसलं नाही. अरे नावडेटा पण तसलं नाही इकडे. तुला काय म्हटलं आपण करूया. काय करूया? ते तू पळवण्यासाठी हवन करूया. ठीक आहे चला. हवन करेंगे. त्यात तो बाहेर पाऊस चालू. हो ना. भली मोठी रांग. काय सांगतो? इतकी गर्दी. मला वाटलं आज काही भेटत नाही, मग आपला काय प्रोग्राम होत नाही. पण तुझा भाऊ काय साधा नाही. म्हणजे त्याने एकेकाला हे धपा आणि हे असं एकदा एकेकाला झपाट करून मिळाली. काय सांगतो? मिळवली. लय भारी. पण आज कसली गर्दी? उद्या 2 ऑक्टोबर ना. उद्या 2 ऑक्टोबर. हा म्हणजे तो विजय जिला सत्संग नंतर त्याने कुटुंबासोबत पावभाजी सुद्धा खाल्ली. नंतर त्याने संपूर्ण कुटुंबासोबत सिनेमाही बघितला. तोच ना. अरे मूर्खा 2 ऑक्टोबर बापूजींची जयंती. हो महात्मा लक्षात ठेव. मूर्ख मुलीकडचं मूर्ख आहे. कोण रे हे? काय बोलतो? अरे महाराज येते महाराज. पाय झाली ना आता पंचायत. आता कसली पंचायत? त्याचा एवढा मोठा कोटा आपली गाटा होईल आपला तोटा. झाली ना पंचायत. आधीच सांगायचं ना. हे ना रे म्हणजे जास्तीची आणली असती. काय आणली असती? मदिरा दारू. काय आहे तुमचा अडकरा खाणं पिणं? मला अजिबात चालत नाही हे सगळं. आणि तुमचं हे वागणं मला आवडलेलं नाहीये. घ्यायची का नाही तेवढं सांग. अरे आपलं नाही हो. टाकाला यायचं गाडगं लपवायचं. आपल्याला कसलं ताक आणि कुठल्या गाडगं? मला एकांत हवाय आता. ते आम्हाला ही एकांतच हवाय. हे सांग निघ म्हणा तू. का म्हणतो महाराज एक मिनिट तिकडे हे बघ. कसा बोलतो तू? कसा बोलतो? थांबा सांगतो तुम्हाला. हे बघ पाऊस चालू आहे. आता आपल्याला हवन करायचंय. तुम्ही एक काम करा. तुम्ही इथे जा. इथे किचन आहे. तिथे सगळी सामग्री आहे तुम्हाला. तुम्ही हवन करा. आम्ही थोडस करतो काय ते. किचन? अरे माझ्या सारख्या तपस्वी साधूला किचन म्हणजे मुलगा खाना. कोणता खाना? अरे म्हणजे स्वयंपाक असं म्हणायचं. तेच खाना जाना. काय करणार तुमचं करा. आलिया भोगासी
असावे चिकन किचन पण रे झोली ते झोली जाऊ दे हे तू बस मला मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. आता काय गोष्टी करायची वेळ आहे का? आता ही गोष्ट करायची वेळ आहे. आणि ऐकून तर घे. तुला सांगतो आपल्या या वाड्यात भूत आहे रे भूत. काय हो होते आपल्या वाड्यात? हो. तू बघितलं? नाही म्हणजे बघितलं म्हणजे तसं लांबून बघितलं म्हणजे मगाशी लाईट गेली होती ना तेव्हा असं किचन मधून निघाला आणि असा बेडरूम मध्ये घुसला रे बेडरूम मध्ये घुसला. तिकडे गेले? हो तिकडे भूत? हो. मग बरं झालं ना. काय बिल बैठेंगे 3 यार. तुम मैं और भूत मैं उसको बुला के लाता हूं. ए अरे नको ना अरे बापरे. ए नाही बापरे. आता माझा मित्र तुला नाही का मगाशी सांगितलं समीर हाच तो. ते जाऊ दे. किती त्रास आहे रे इथे. हो ना मला नाही झोप लागणार. बस ए जा उठाय डान्स माझ्यासाठी. गुड नाईट तुझ्यासाठी जा आणतो. मी गुड नाईट. हिच्यासाठी नको मी जा मी आलो. नको हे सगळं अरे हा वाडा माझा, हो ना हा सोफा माझा, हो रे तो बेडरूम माझा, तो किचन माझा. आणि मला सांग आणि तू कोण ग? कोण तू? ते नाही अरे मी ना तुला माहित नाही मी यांची बायको. आपण पटपटची एक मिनिट मला नाही समजलं. अरे मला पण मगाच कळालंय. म्हणजे सांगतो तुला. हो मुली एक काम कर जा तुम्ही मी आणतो. गुड नाईट बिंदास. काय सांगावं काय काय प्रकरण आहे? तो झोली ही बोलली काय काय चाललंय? अरे ऐक ना बाहेर पाऊस पडतोय ना. बाहेर पाऊस पडतोय ना. तिचा काय संबंध इथं? आणि त्याचा संबंध आहे. काय संबंध? हे पाय एक मुलगी आपल्या वाड्यात आली आणि काही लोच्या झाला तर मला सांगायचं नाही. आधी सांगतो तुला मी. प्रॉब्लेम तर ऐकून घे काय झालाय तो. काय प्रॉब्लेम आहे सांगतो. काय झालं काय या पावसात आहे ना ती घरातून निघाली तिच्या गाडीत आणि तिच्या गाडीचा ब्रेक फेल झाला. पुढे ही तिची गाडी आपल्या वाड्यासमोरच्या झाडावर आहे ना. काय रे आता म्हणजे काय गाडी आपल्या वाड्यासमोरच्या झाडावर. येडा का तुला म्हणजे? येड्यात का की तुला बाहेर गाडी नाहीये. तू वेंदायस आला शेती बाटली खाली मान घाल जरा आजूबाजूला बघायचं बाबा. अरे मूर्खा मी बाटलीसाठी एवढाही येणार नाहीये की आजूबाजूला पाहणार नाहीये. गाडी नाही आहे. आणि एक गोष्ट लक्षात येते काय ती म्हणते गाडी झाडावर आदळली. तिचा ऍक्सिडेंट झाला. अरे तिला बघितलं का कशी धड दाखवले. हो ना. तिला कसं काही झालं नाही. सांग हो रे पण मी विचारलं तिला मग काय दिलं तिने उत्तर? ती नाही म्हटली ना. ती म्हणे मी ओके. कोणाला आणलं घरात तुला कळतं का? मूर्ख बावळ माणसा. म्हणजे आईला भूत. पण मी काय म्हणतो मगाचं अंधारातलं भूत वेगळं होतं रे. कोणतं? काय चाललंय तुझं? काय जाऊ दे बघूया आपण. एक काम कर हे बघ मी काय म्हणतो सांग तू आतमध्ये जाऊन बघून येशील का? बरे तेवढंच काम आहे मला. बघ ना ती आहे का का गेली. बघायचं म्हणतोस मित्रा तुझ्यासाठी काही
पण आलाच बघ आला भाऊ मारा 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 जेवण करू बघू ते सगळं सकाळी उद्या जाऊ दे घे 2-2 लोट घे. अरे हे काय घे पाणी राहिलं ना. अरे मग आणखी रे मुलगा पाणी आणणार आहे. लाईट गेली वाटतं. आता काय करायचं बाबा मेणबत्ती बघतो. मेणबत्ती बघतो. मेणबत्ती बघतो आहे का. आईला आजशी मुली करता. अरे पाणी तरी घ्यायचं लगेच ढोसली का. हा ढोसली मी नाही. पाणी तरी घ्यायचं ना मूर्खा. जाय पाणी आण ग्लासान. आईला लगेच ढोसायला सुरुवात केली. बर येतो. चकला वगैरे नाही आणला असतो. अरे चकलं विसरलो बघ गाडी. एक काम करतो मी गाडीतनं चकला घेऊन येतो. तू आहे ना पाणी आणि ग्लासची सोय कर. चकला कसं विसरलो मी आणि कधी गेली. आता याला कोण सांगणार की अरे बाबा मी नाही. खेळाले होते यांनी फोडली यांनी घेतली. विचित्रच बाबा आता तर घ्यावीच लागेल. चल अरे काय तुम्ही कुठे झोपवलं मला. काय झालं. किती डास आहेत हो तिथे. डासांनी मला चावून 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 लाल करून टाकलं. हो का. पण एक आपण तुम्ही साधू ना पण तुम्हाला कसे चावतील डास. हो आहे मी साधू. तुम्हाला माहितीये मी साधूय. तुमच्या मित्राला माहितीये मी साधूय. तुमच्या त्या बायकोला माहितीये मी साधूय. पण त्या डासांना नाही माहिती नाही मी साधूय. त्यांनी माणसासारखं चाव चाव चावलं. एक मिनिट तुम्ही साधू आहे की माणूस क्या देता. ए मूर्खा जरी मी साधू असलो तरी मूळ माणूसच आहे ना. हो का. बरं बरं सांगतो ना सांगतो. जरा गुड नाईट मिळालं असतं तर बरं झालं. देतो आणि देतो. नमस्कार. नमस्कार. मित्रा काय ब्रा काय म्हणजे. हो म्हणजे पराग. पराग. पराग म्हणजे ते आपलं पान पराग पान मसाला पान पराग. तसला पराग नाही. मग मी हॉटेलवालाच राहा. हॉटेलवाला. महाराज मला तर असं वाटतं ना की अरे आमचा वाडा म्हणजे लोकांना हॉटेलच वाटायला लागलं. जो उठतो तो येतो इकडेच. हो अहो ते समीर इथेच राहतात का ते सांगा. समीर अरे कोण सम्या. त्यांचा मित्र समीर आहे का त्याला लागायचे समय म्हणतात. काय काय ते सांग. अहो त्यांची ऑर्डर आणली होती. काय म्हणता. वा वा अभिनंदन अभिनंदन. तुमच्या मित्राची नोकरीची ऑर्डर आली. आता पार्टी पाहिजे. कसली ऑर्डर. अरे जेवणाची म्हणतोय. जेवणाची मी किती खुश झालो. नोकरीची ऑर्डर आली. अरे बरा केव्हा आलास. अरे सर अरे तेच गाडा कन्फर्म करायला आलो होतो. ऑर्डर आणलीस का. मग आणली ना गाडी ठेवली. आलोच. काय आहे त्या ऑर्डर मध्ये खाण्यासाठी. त्या ऑर्डर मध्ये ना चिकन टिक्का चिकन लॉलीपॉप चिकन हंडी आणि रोट्या. काय आहे तुमचं अभद्र खाणं. मला अजिबात चालत नाही. अजिबात
ते सांग. आम्हाला तेच खायचंय. शिव 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 काय हे तुमचं बोलणं? हा काय चाललंय तुमच्या इकडे? महाराज आमचा प्रोग्राम चाललाय, तेच तर करायचं आहे. ये रे संध्या. चालू द्या तुमचा प्रोग्राम. तुम्हाला माहिती आहे का तुमच्या या प्रोग्राम मुळे या वाड्यामध्ये जो माणूस राहतोय त्याला तुमचं हे वागणं आवडलेलं नाही. महाराज असं नका होतो. काहीतरी उपाय करा ना. करा काहीतरी उपाय. बघा ना काहीतरी तुमच्याकडे काय आहे का? काहीतरी एखादा मंत्र तरी द्या. एम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै. एम ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चै. आता मी काहीतरी होम हवन करतो, तो त्याला इथून पळवून टाकतो. तर याने माझा अपमान करायला नको. सम्या चल रे, घेऊन 2 ग्लास. चल पटकन ग्लास आण. अरे मी हे पिताय ना, हे त्याला आवडलेलं नाहीये. पहिलेच सांगतो, तुम्ही माझा अपमान करताय. हो का? महाराज बघा ना काहीतरी करा. नाही, आता मी एक क्षणही इथे थांबू शकत नाही. महाराज माझा अपमान झालेला आहे. नाही महाराज. तुम्ही हे सगळं अभद्र इथे बोलताय, इथे वागतायत ना, त्यामुळे या वाड्याला आता काही खरं नाही. इथे सर्वनाश अटळ आहे. सर्वनाश अटळ आहे. अरे जा ना बाबा, जा ना, झोप ना आता. चाललो. अपमान मला सहन होत नाही आता. एक क्षणही मी इथे थांबणार नाही. चाललो मी आता. चाललो. सर्वनाश होईल. सर्वनाश होईल या वाड्याचा. सर्वनाश. महाराज गेले? गेले. आलास तू आणि ठीक आहे बस. मी काय म्हणतो काय आहे ह्यात ना तुम्हीच ऑर्डर दिली होती ना. बरं तू घेणार आहेस का? बस. हाय चालेल ना मला. पण ती व्हेज आहे हो. एक काम कर ती रोटी घेऊन दिसता नसता का? तुम्ही चालू द्या, येतो मी. येतो का? बरं जा. बघून घ्या. हा कसला वास? काय मागवलंय का? मागवलं. जेवायला. काय? तुम्ही पण व्हेजच आहे का? हो, मी पण व्हेज आहे. का? मला खूप भूक लागली हो. हो का? हा. हे काय अजून नवीन काही? अरे थांब. म्हणजे कसं आहे? काय आहे ना? आम्ही पण व्हेजच आहे. काय? येतो कुणाचा पार्सल दे काय हम काय आहे? आणि इकडं ती व्हेज म्हणून काय झालं? ए बाई जाय ना आता, पाऊसही थांबलाय. जा ना तुझ्या घरी. मी काय म्हणतो बोल. ती तुझी वहिनी आहे ना, माझी बायको. मी? कोणाची वहिनी? याची माझी बायको. बापरे, तोंड बघितलं का आरशात? म्हातारपणे हो पैसे द्या. हे चालेल. 500. काय द्या? नाही नंबर आहे त्याच्याकडे. नाही काय. अरे कॅश कुठली कॅश? जा. ए बाबा बोललो ना मी, जा ना. काय घरी भेटले? संध्या काय तुला तोंडात कसं पाडलं पाहिजे मी? काय तोंडावर पाडले? घे. काय घे? परत मगाशी पाणी आणायला गेलो होतो तेवढ्यात ते साधू आले. एक काम कर, तू चकना कर तर मी ग्लासून पाणी आण. हा, घे. त्याला लाल झाला. मस्त घ्यायची सगळी. काय सध्या या आईला पार्सल वाल्याने पण फसवलं आपल्याला. यांनी पण फसवलं चकण्यावाल्याने. कसं काय? अरे त्याला सांगितलं होतं शेंगदाणे दे, मूग डाळ दे, त्याने बत्ता फुटाणे दिले. हो का? त्याच्यावर दिवस काढा लागणार. बर काय करत नाही बाबा, सगळे सारखेच. नाही गेली. गणपतीचं बघ रे. नमस्कार.
येणार ते बाहेर किती आले मग त्यांचं पण खरं रे याचं काय करतोय हा आता अवघडच घरीच झालं मला दिसतंय मला नाही दिसले म्हणजे खरंच बोलते बाबा सगळ्या काय रे अरे खरंच माझं आली होती इथे बापरे काही काय म्हणतो अरे हो आले होते तू आहे ना जास्त झाली असं गोष्टीला मी पाण्याची तुला चढली असं कधी घेतली मी घे 2 वाज घे अजून मग बसशील शांत अरे नाही रे एक काम कर तू घे तो पण मी पार्सलात वेळ ठेवून येतो अवघड गणित झालंय बाबा आता काय करायचं मी काय म्हणतो हे बघ त्या साधू महाराजांना मी परत घेऊन येऊ का कशाला अरे म्हणजे खरं सांगतो ते ना तिथे ते आपल्या वाड्यात हवन करतील हवन कशाला आवडीवरची गरज आहे काय गरज आहे आपल्या आवडीवरची हे म्हणजे ते हवन केलं ना मग ते ना ते जे भूत आले मालकांचं ते बाहेर पळून जाईल दूर पळून जाईल माहितीये का तुला असं कसं काय पळून जाईल ते अरे हो असं जातं मी कुठेतरी सिनेमात बघितलं होतं काय मीच बघतो काय जातो बघतो मी कशाला हे बघ ते नाही ना ते बहुतेक त्या चौकातले ते त्या चौकात असतील ते तिथं मी त्यांना लगेच घेऊन येतो काम करा त्याचं काही नाही नमस्कार मंडळी आले वाटतं परत नमस्कार नमस्कार मालक नमस्कार मालक नमस्कार मी रावसाहेब भाऊसाहेबांचा जुळा भाऊ हा वाडा आमचाच या बसा नाही ना तू शेफ नाही 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 काहीतरी खोटं बोलतोय तुम्ही ए काय बघ उलटे तो बापरे काही काय बोलतोस अरे मला मगाशीच भेटले ते म्हणले मी येतो तुमच्याकडे बस शांत अरे त्यांना कळालं तुला नाही काय बस. अरे जा क्लास घेऊन ये. प्रवासाने पाच ध्यान झालं मी थांबलो यात. का ए जाना क्लास घेऊन ये मला तोपर्यंत तुम्ही आहे अरे मी तुला परत एकदा सांगतो रे अरे मगाशी त्या साधूने आणि मी की अंदाज बघितलं होतं रे बापरे थांब एक मिनिट. काय सकाळपासून डोकं खाऊ राहिला हे बघ हा, मी रावसाहेब हा. भाऊसाहेबांचा जुळा भाऊ बरं. हा वाडा आमचा आणि मी पुण्याला राहतो. हो पुण्याला राहता कसं काय मी तुम्हाला कधी बघितलं नाही कसं दिसणार म्हणजे मी पुण्याला राहतो आणि तुम्ही या वाड्याचं भाडं मला पाठवता. बरोबर आहे अगदी बरोबर आहे मूर्ख माणूस कशावर भाडं तुम्हाला पाठवतो आपण टाकू नका ठीक आहे ठीक आहे मला वाटतं ठीक आहे मूर्ख माणसा आणतो ग्लास आणतो तोपर्यंत तो माझा घ्या प्या नमस्ते बायचाय आपण कोण बायचाय मी फादर कुणाचा तुम्हा सगळ्यांचा आणि मी मालक आता या वाड्याचा. अरे काय तुम्ही एक मुलगी तुमच्या घरात आली आहे आणि साधं तिला तुम्ही गुड नाईट पण देऊ शकत नाही. डोंट वरी बायचाय मी देतो तुला गुड नाईट आणि हे कोण हे हा अगे फादर म्हणजे अगं आपल्या सगळ्यांचे तुमचे असतील माझे नाही कोण ए बाई करणार जाणार मी काय विचारतो विचार विचार या कोण हे काय या कोण मी ना हा. अहो मी यांची बायको ए तन्या
फादर तुमचं काय आहे ना? कशी काय आहे? मी जे आहे याला कारण याला काहीतरी कारण आहे. कारण इथे कोणीतरी आहे. ओ फादर इथं ना इथं वाडा आहे तोही आमचा तसं नाही काहीतरी आहे. मी जेव्हा इथून जात होतो तेव्हा मला इथे काहीतरी असल्याचा भास झाला आणि माझी पावलं अचानक त्या वाड्याकडे वळाली. हे असं ते स्पष्ट सांगा आता स्पष्ट सांगतो. सांगा या वाड्यात कोणतरी आहे. त्याला तुमचं वागणं आवडलेलं नाही. तुम्हाला तो दिसतोय पण कळत नाही. बरोबर तुम्ही. हे बघा हे मालक आहे मालक. अहो हेच बोलते. हो मी ह्याला सांगतोय बघापासून याला विश्वास पटत नाही. फादर तुमचा तो क्रॉस कर लावा याच्या कपडे काही कळू द्या सगळ्यांना. असं काही नसतं रे. असतं ओ फादर काढा तो काढ लावा माझ्या कपाळाला कपडे काही काय म्हणतोस मूर्ख मालक येत नाही आपले मालक फादर हे पहा मला इथे प्रभूने पाठवलं आहे. तुम्हाला माझा ऐकायचं असेल तुमची मर्जी. ओ फादर नाही तर येतो मी. फादर एक मिनिट बघ फादर इकडे बघ तुम्हाला जुळा भाऊ पण का मग त्या साधूच्या चेहऱ्यात आणि या फादरच्या चेहऱ्यात मला थोडं साम्य वाटते. कपडे जाऊ सांगला नाही चुकतं काही फक्त फादर आहे. हो फादर आहे. सगळ्यांचा फादर. हे बघा मी तुम्हाला सांगितलं मला प्रभूने इथे पाठवलं आहे. तुम्हाला ऐकायचं असेल तर तुमची मर्जी. नाही तर निघतो मी. पण गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. गॉड ब्लेस यू. God bless me. God bless me. काय चाललंय काय नाही काय गोंधळ चाललाय? कुठे काय काहीच नाही मी काय म्हणतो साहेब चालू द्या तुम्ही कोण? मी कोण? काय रे सांगितलं ना तू यांना? काय नाही सत्ताय का डोळे कुठले काय इन्स्पेक्टर आहेत ते इन्स्पेक्टर तुम्हाला कोण पोस्टमन टाकू आठ टाकू ज्याला चालू दे चुकले ते मी काय म्हणतो तुम्हाला विचारून यायचं आम्ही. अरे विचारून यायचं का? बोल ना.
मला
पुण्याहून आले. कालच पुण्याहून आले. घ्या साहेब, तुम्ही घ्या. मी काय मूर्ख आहे का? येताय ना? कुठे? अहो गुड नाईट मग येताय ना? एक आपणा बाई तर काय चाललं तुझं काय? या कोण? मी ना यांची बायको. नेमकी कोणाची? बोली मी काय म्हणतो? सांग तुम्ही यार. मी काय म्हणते? काय? हे कोण? मी हा? इन्स्पेक्टर बाजीराव सिंगम. चिंगम. एक मिनिट साहेब, मी काय म्हणतो? पटली बोला का? जा ना तुम्ही. आणतो ना मी कुठल्या. तुम्ही घेऊन या ना नक्की. ए बाई जाणार. नक्की आणा ना? लगेच आण. ओके. तू गेली की लगेच निघतो इथून. कंट्रोल. काय झालं? जाऊ दे. कसली भारी आहे ना. हो ना, चांगली भारी. आणि किलोची तर जास्त. कसली भारी नाही, इतकं उचलायचं का तिला? कसली भारी आहे. भारी भारी. पण हळूपणच आहे. आता मागच्या वेळेस तुमच्याकडे मलाच नाही पाठवला. चार पाच जण बाकी. कोण भारी? कोण भारी? कोणी नाही, तुम्ही भारी आहे. आणि तुमची बायको सुद्धा. काय नाही काय बोललो? साहेब घ्या. नका रस्त्या चौकशा करू. काय म्हणाला? रस्त्या चौकशा म्हणाला तो. घ्या 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 तुम्ही. विचारायचं राहिलं रे. काय हो काय? तिची बाहेर गाडी कुणाची आहे नेमकी? एक गाडी उभी आहे बाहेर. ती नेमकी कुणाची आहे तुमच्या बाहेर? हे तुमची आहे का? हा तुमची आहे का? नाही हो, माझ्याकडे ना ट्रिंग सायकल आहे, सायकल. सायकल आहे काय? गाडी कुणाची आहे नेमकी? हो साहेब, बाहेर कसली गाडी? बाहेर तर गाडीच नाहीये. मी आलो अरे, तेव्हा. बाहेर गाडी आहे. बाहेर गाडी आहे. बाहेर गाडी आहे, आम्ही पाहिली. हो साहेब, हे चल तुला दाखवतो बाहेर गाडी आहे. बरं बघ जरा. बघ, बघ. नाहीये गाडी. नाहीये. असं कसं शक्य आहे? बाहेर गाडी आहे. आहे म्हणजे आहे. बाहेरची गाडी नक्की तुमची आहे. माझी गाडी? माझी गाडी? मला गाडीची काय नाही. तर कशी येते आणि कशी जाते. कामगार कल्याण केंद्र ओझर सविनय प्रस्तुत करीत आहे. दूरदर्शी हॉरर कॉमेडी नाटक एक वारा पछाडलेला. लेखक संदेश सावंत, दिग्दर्शक दीपक कावळे आणि संदेश सावंत, निर्मिती प्रमुख दीपक कावळे, सहनिर्मिती प्रमुख जयंत भांबारे, सुदर्शन भालेराव आणि जीवन चौधरी, सूत्रधार योगेश बाबू आणि कुणाल खरे, मार्गदर्शक
श्री गिरीश कर्वे, श्री शैलेश आर, श्री राम यादव, श्री राजकुमार मंडली, श्री चारुल सहिरे, श्री श्याम विस्कोटे, श्री वैद्यनाथन, श्रीमती संध्या भोजवे, नेपथ्य हेमंत सराफ, उमेश कुलकर्णी, प्रकाश योजना, भारत मधारे, जयदीप पवार, संगीत विकास शिंदे, तेजस दिंडीकर, रंगभूषा माणिक कानडे, विकास भोगे, वेशभूषा मुरारी गीते, राखी अड्डा आणि लीला सुना, रंगमंच सहाय्यक मिलिंद मेघे, रवींद्र शिंदे, रवी मोकाशी, दीपक धुली, अमोल भेगरकर, ज्ञानाथ प्रजापती, प्रशांत खगारे, राजाराम भस्के, अशोक सोनवणे, तुषार जाधव, तुषार सोनवणे, सुनील देशमुख, कपिल अहिरे, सुरेश शिंदे, धनश्री भार्गवे, माधवी देवघरे आणि शीतल परमार. कलाकार संदेश सावंत, महेश बोरसे, मौली सोनाली पगारे, बालक भरत जाधव, हवलदार शंकर वाघमारे, इन्स्पेक्टर दीपक तावरे, पराग आणि पप्पू डबरी, पराग अमृतकर, साधू फादर आणि बाबू पिल्ला, योगेश बाबू. HAWRC रंगशाखा आणि कामगार कल्याण केंद्र ओझर सविनय प्रस्तुत करत आहे दुसरा आणि शेवटचा अंक, एक वाडा पछाडलेला, एक वाडा पछाडलेला. किती वेळा सांगितलं की अरे बाबा जाऊ दे ना, जाऊ दे इथून निघून. हा ऐकतच नाही. त्यांचा अपघात होतो ना, तिथे घरचे ते वकील ते पोलीस सगळे आम्हाला विचारायला येतात. सगळं काय घडतं ते आमच्या वाड्यासमोर घडतंय. ते पोलीस आहेत ना, अरे बघून घेतील ते. बघून घेतली ते काय बघणार, सगळं काय आपल्याला बघावं लागणार. कसं काय? आणि तो वाडा आपण राहतो मित्र, मग आपल्याला सगळं बघावं लागेल ना. बघ ते जाऊ दे, आपण आहे भाडे करू, आपल्याला काही घेणं नाही. आणि जरी भाडेकरू असलो तरी हा वाडा भर रस्त्यात, भर चौकात आणि ते झाड भर रस्त्यात. तर अमावस्ये पौर्णिमेला एक ना एक अपघात होतो म्हणजे होतो. आणि त्याची दहावी मोठे येतोस तू. नाही नाही, येत तूच घे, मला लोकच वापर. तुझं पण टेन्शन घेऊ नको, मी आहे ना, मी बघून घेईल सगळं. घे घे घे. अरे काय करताय? हे काय बाहेर अपघात झालाय ना? तुमचं काय काम आहे? ओ वहिनी, माझी वहिनी ना. मी थोडी तुझी वहिनी. जाऊ दे जाऊ दे, तू घे बाबा. काय ज्यूस मला चालेल. सांगितलं अहो ज्यूसच आहे ना, मला चालेल ते. नाही म्हटलं ना, हा वेगळा ज्यूस आहे, तुला नाही चालणार. तर जेवणही नाही, मला खूप भूक लागली हो. अरे तो पार्सलवाला आला नाही का? कोण पार्सलवाला? अरे तोच ना, ज्याच्या तुम्ही पार्सल मागितलं होतं हॉटेलला. अच्छा, तो बरं आहे. तोच तो. चला कॉल करू.
तुझ्या घरी जा ना आता, पाऊसही थांबलाय. एवढ्या रात्री माझ्याकडे तर गाडी पण नाही. मग निदान मला तो ज्यूस द्या. घे बाई, घे. झोप जा. तो पार्सलवाला आला ना तुला उठव. जा. काय ज्यूस आहे का हा? नाही रे, मग दारू दारू. मग कशात तिला घ्यायला सांगतो? घेऊ द्यायची ना तिला. अरे समजून ये ना जरा. काय फार टेन्शन घेतो. आजकाल सगळ्यांना सगळं चालतं. हो का? सगळं काही सगळे करतात. हो तिची नका काळजी करत तू. तुझी काही सच्ची बायको नाही आहे ती. बोल का? कशी काय तू? ग्लास आण भर. ग्लास. मला नकोय बाबा, तूच घे. तर मला हे टेन्शन आलंय की आता पोलीस येतील परत ते आपल्यालाच विचारतील. त्यांचं काम आहे. ती करतील. आणि ते ज्याने येऊ दे ना, विचारू दे ना. मी बघून घेईल सगळं. मी आहे ना. हो तू आहे ना. अरे तू कुठं असतोस इथं? सगळं मलाच बघावं लागतं. पाहिजे तर काय तुम्ही ती सगळी दारू घ्या पण आम्हाला सोडावं. आम्हाला सोडा. दारू वर सोडा. फोडा बाटली फोडा. संजय, मला पोलीस आले तर मग ते म्हटलं तर मग काय पळाला. मला तर तोच वाटतो हा. बरोबर बरोबर. खुंखार आरोपी. आता ते पोलीस कुठे सगळे टाइमवरती काय बोलतात? सवय त्याची. थांब मी जरा जवळ जाऊन बघतो. खुंखार वाटतोय की नाही. अरे बाय. संजय, बाबू कालिया. इकडे बघा. इकडे इकडे माझ्या. तुम्ही साधू की फादर? दादा कुठे दादा? साधर नाही हो. फादर फादर. काय लावलंय फादर फादर फादर? माझं दादू लग्नच झालं नाही. खरं सांगा आमचं मग नाही झालं लगीन. एखादी मुलगी असेल तर बघा. तिथे माझं लग्न झालं नाही. मला कोणी पोरगी दिली. पोरगी बघायला गेलो की तिच्या आईला पुढे करतात. अहो हिचं वय पहा, तुमचं वय पहा. काय पोरगी बघायला तुम्ही मला विचारता पोरगी आहे का? इथे मॅरेज ब्युरो उघडलेला नाहीये. समजलं काय? आल्याशी बिलकुल सगळे पैसे विचारायचे नाही. समजलं काय? बाहेर काहीतरी आवाज येतोय. कोणतरी आलंय. मी आत लपतो. घर का माझं नाव सांगितलं कापून टाकायला मला. चाली का आता पंचायत? बॉस, आता एक बोल. बॉस, बॉस किधर हो? बॉस, अरे बॉस किधर हो? मैदान साफ है बॉस. मैदान वाले इथे काय क्रिकेट खेळायचंय काय? आयला आपला ओळख तू पप्पू टपरे. वाटलं पप्पू टपरी का मी पप्पू छपरी दोघांचे पाय काढून घरच्या चौरंगाला लावेला. काय आमच्या पप्पू टपरी म्हणता यायला. पप्पू टपरे तुमच्या वाड्याच्या बाहेर झाडाच्या शेजारची टपरी आहे ना आपले.
काय आमचा बॉस कुठे? कोण तुझा बॉस? अरे कोण तू? अरे तुझा बॉस कोण? आमच्या बॉसला नाही ओळखत तुम्ही? नाही. आमच्या बॉसला नाही ओळखत तुम्ही? नाही रे. अरे अख्खं गाव ज्याला बाजू पिल्या म्हणून ओळखते तो आमचा बॉस. आणि तुम्हाला सांगतो ते दूर गावात ते बाजूचं पोरग जेव्हा रात्री झोपत नाही ना तेव्हा त्याच्या इथेला आज बाबू पिल्याच्या गोष्टी सांगते. झोपणार म्हणजे भांडे पोरग काय करता येईल? काय करता यासाठी काय? आम्ही चोर पोलीस खेळत होतो. तुमच्या बेडरूम मध्ये काय? माझ्या बेडरूम मध्ये पण काय चालू? मला पण लग्न करायचंय. संसार करायचंय. असं कर बघा ना. हो काय? लग्न करायचं, संसार करायचा. अरे बाकीचे काही लोक लग्न केल्यानंतर टाळ्या वाजतात. काय काय चाललंय? आपलं ते पोरगी इथं पण झालं का सुरू? मला सांग, एवढा मोठा घोडा झाला, दिसतंय अजून लग्न नाही याचं. काय सांगता? 10 वर्ष झाले मुली बघतोय, कुणालाच पसंत करत नाही. मग का करू? का करू? जेवणाच्या खाते नाही. पोचल्या तुझ्या भावना पोचल्या. साहेब बसा तुम्ही. बसा बघा समजते ना काय? मला पण म्हटलं बोलला कसा नाही आला? मला शांत बसून देणार नाही. त्याची बोल कशात रात घेऊन ये. काय आणतो तिकडे पण नाही. तिकडे सदा मला तुला काम करायची पडलं आता भेटलं आता खाली तर जाऊ दे कर ना काम कोणतं त्याला काम कपडे तिकडे ते गेले का? कोण? ते दोघे नाही का? आता गेले. कोण म्हणजे अरे तो निलिया ती वासली गेले ना आता. वासरी म्हणजे ते कुंड आठवलं कोणाचं तुम्ही का बस रे तू. वाडा तसा मस्त आहे टुकरे. हो ना वाडा तसा छानच आहे ना.
हे बघ आता माझं नाव डुकरे माझं चाचा पण घ्यायचं काही नाव बोला डुकरे काय नाव गाढवे प्राणी सगळ्याला इकडे झालं बायको होती सगळ्यांना एकच असते वाटतं सगळ्यांना असते हो यांचं जरा वेगळं आहे बघू द्या आता कोणतीची आठवण बायकोची झाली काय झालं बायकोची आठवण झाली कुणाच्या घरच्या बायकोची आठवण झाली माझ्या बायकोची मग तुम्हाला सांगतो लय जीव आमचा एकमेकांवर तिचा माझ्यावर माझा तिच्यावर एकमेकांवर जीव 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 एकमेकांवर इतका जीव लावला आमचा जीव जाईल आता पुढे सांग पण पुढे मग काय गेली सोडून मला माहेर हे असलं नवरा असेल ना गेली असेल वाईट नाही होणार मग म्हणजे लय मोठी कहाणी ऐका मी सांगतो ना सांगा साई तुला म्हणून सांगतो सांगा एक नगर होतं आटपाट नगर नाही रे उपनगर बरं सांगा तिथं आला एक राजकुमार आणि मग मला ती दिसली यांना ती दिसली ती दिसली कोण मग पुढे काय झालं पुढे काय गेली सोडून मला माहेर मग कुठून गेली अहो बायको यांची बायको माझी मॅडम गेली ना सोडून तुम्हाला कसं काय माहित मी पण तिच्या मागावर होतो साहेबांनी सांगितलं होतं माझी नाही साहेब मीच सांगितलं होतं हो का बरं ठीक आहे मग पण घरी काय म्हणतो पुढे काय झालं ते साहेब मी सांगू सांगा ना सांगा काहीतरी घडलं असेल ना सांग बाबा तूच सांग काय मोठी कहाणी आता परत करून घेऊ आपली सांग बाबा सांग खूप वेळ आहे आपल्याकडे सांग चालेल सांग दिसली कशी काय दिसली निघून गेली देणं वाटतं तिथं सोपं आहे लय अवघड आहे लय गणित आहे आमच्या मालकाचा मॅडमचा वाढदिवस आणि लेट नाही देणं ते विसरलं असं तुम्ही आता मला सांगा बायकोचा वाढदिवस पण विसरतं का नाही बरोबर गेले जाऊन सोडू आता माझं बघा काय माझं लग्न सुद्धा झालेलं नाही अरे मी दुसऱ्यांच्या बायकांचे वाढदिवस लागतात गंमत केली एवढा हुशार आहे का
त्यांची बायको दिसते ना. ते बायको नाही हो हे दिसले का मग पण मला ते दिसले होते दिसते ना. ते दिसले होते मी त्यांना सांगत होतो असंच माझ्या बाबतीत झालं. ओ साहेब एक करा ही अख्खी संपला तुम्ही पण ह्याच्या नादाला लागू नका. हे दिसले ते दिसले यापर्यंत नाही हे तुमचे ना तुम्ही बघा आम्ही अपघात स्थळी लावून येतो. तुमचं चालू द्या. साहेब काकी हो मी पण येतो. बघतो ना मी. मी एक राहून काय करू मी पण अहो काय या ना बाई. काय या ना इकडे. अच्छा इकडे बरं बरं काय बोला ना. काही म्हणजे बघा ना किती छान आहात हो. आता बघा छान आणि का ग मग त्या समेला नवरा म्हणून सांगितलं तेव्हा काही वाटलं नाही का वाटलं नाही. बघ मी काय म्हणतो मला एक गोष्ट क्लिअर सांग ते पोलीस कदाचित तुझ्याच मार्गावर तर नाही ना. अरे नाही. अरे काही केलंस का तू. अरे असं काही नाही. मग तसं काय झालं माझ्या गाडीचा स्पीड जरा जास्त होता. त्यांची गाडी माझ्या मागे लागली. त्यांनी मला पकडलं नसतं पण मी त्यांच्या गाडीला कट मारला. पण अचानक माझ्या गाडीच्या समोर कोणीतरी आलं आणि त्यांना वाचवायच्या नादात माझी गाडी तुमच्या वाड्यासमोर जे झाड आहे ना तिथं जाऊन आदळली. आणि त्यांच्या मागोमाग माझी गाडी त्यांच्या गाडीवर आदळली. म्हणजे ती तू होती होय. कोण तू कोण तू. तू माझी बायको. मी आणि तुझी बायको आहे. अरे ती आता माझी मी आणि तुझी बायको का. तिचं काय समजत नाही बा. करायचं पॅक मारू मोकळं. काय समजत नाही आणि कोण अरे काय समजत नाही. अरे काय झालं आता तुमचं फार भयानक अपघात झालाय हो. हो का मला नाही वाटत कोणी जगला सांगल्या ते पोलीस बघून घेतील. आपण कशाला टेन्शन घ्यायचं. आपण वाजून या बघा मग भरा. तो काय तुमचंच बघा तर थोडा मोठा चक्कर मारायला गेलो तुम्ही. हो का दिसलं तरीच वाटलं तुम्हाला एवढा वेळ तुम्ही मोठा चक्कर मारायला गेले असणार नाही. मालक कसं मालकाचं वाटायचं. अरे भाग्या तू मालक आणि टिपरी तू. टपरी मालक टपरी. अरे तुम्ही ते कसे. काय मालक हे काय विचारणं झालं का. तिथं तुम्ही तिथं आम्ही. अरे तसं नाही रे. आज माझ्या आधीच तुम्ही इथे. एक मिनिट तुम्ही यांना ओळखता. ओळख का म्हणजे आम्ही इथंच राहायचो. अगदी इथंच. कसं काय तुम्ही बसले होते ना तिथं. अहो सांगतो तुम्ही जसे इथे राहतात ना आधी हे इथं राहायचे. अच्छा आता किती राहता आता इथंच. अहो म्हणजे आजच्या दिवशी येतो इथे. इथे येता काय हा. गरज गणित चालू आहे. कळालं नाही का. कळालं नाही. नाही जाऊ काही कळालं नाही. ज्यांना कळायचं ना त्यांना कळालं. तुम्हालाही कळेल हळू हळू. कसं काय शक्य आहे आम्हाला कसं काय कळेल. कोणतरी आलं. पोलीस सुट्टी गेले. पोलीस गेले. हा ना हेच बघायचे. हे बघा तुम्ही घ्या. मी घेतो. घ्या जाऊ दे. बस काय म्हणते हा बोला बोला. बाबू आणि पिढ्या कसं काय तुमच्या तिच्या
कोणाची असो चुकीला माफी नाही काय हो आणि गुन्ह्याची नोंद करून घे हो मग ठरू पुढे काय ते हो साहेब झालं का पंचनामा तुमचा हो पण साहेब तो त्याच्यावर आलं बरोबर तो त्याच्यावर तो त्याच्यावर आढळला हो ना तोच त्याच्यावर आढळला बरोबर अरे पण कोण कोणावर आढळला इन्स्पेक्टर कोण आहे इथं? हवालदार कोण आहे ते का तुम्ही तुम्ही का तुम्ही मी सांगतो ना बरं सांग बघा साहेब आधी ती होती मध्ये कोण पोरगी नाही नाही गाडी 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 कोण चालवत होतं मुलगी ईड मध्ये कोण होतं गाडी 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 काय गाडी मोठी पोरगी गाडी चाललं काय तुझं साहेब आहे ना खाऊ मी सांगतो ना ही गाडीत होती गाडी रस्त्यावर होती गाडी जोरात होती आणि मग तिनं आपली मारली हो तिनं गाडीला कट मारला कट मारला मग तिनं आपल्या गाडीला कट मारला तुझी काय काय काही समजलं काय तुम्हाला समजलं असतं ना मला कट मारला मी काय म्हणतो साहेब जाऊ द्या ते आम्ही बघून घेतो तुम्ही घ्या नका टेन्शन घेतो आम्ही आणि निघतो बरं निघू मग आम्ही निघा निघा आम्ही आमचं बघतो बघा चालेल आणि घ्यावा घे सोबत पटपट करतो घे 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 लय वटवट करत होता ते असं जा माझा कर पंचनामा नाही म्हटलं तुला पंचनामा करायचा कुठे चल मला काय कळतंय तिथे येऊन ये रे त्याला येऊन जातो याला तुम्ही वापरू आलोच ठीक आहे अरे मी काय म्हणतो त्यांचा काहीतरी गैरसमज झालाय बस मग समज तुला झालाय जवळ आता प्रेत काय म्हणजे भूत कसली प्रयत्न कुठली भूत वैताग आला माझ्या पण ते गेले जाऊ तुझं का शांत होईल काय शांत होईल येतो मी बरं आता ही मुली नाही तर ती आली म्हणजे डोक्यात काय आधी हे सांग तुझा नवरा कोण हा एक मी नवरा हा कोण नवरा मी तर बायको आहे कुणाची यांची ते जाऊ द्या रात्रीचे 12 वाजत आले आणि माझी जायची वेळ झाली अहो म्हणजे माझी झोपायची वेळ झाली हो तुम्ही काय ऐकलं काही नाही जा बाई झोप पण हा मला कोणी उठवायचं नाही हं? आम्हाला येड लागलं नाही उठवत उठवायला काय जा तुझं येत आहे का आलो चला आलो ना हे म्हणजे असं झाले ना अरे बाबूबर तुम्हाला या पूर्ण मारा तुम्ही आता खरं सुद्धा झालंय ते
झोपायला. काय करता? मी पण येतो इथं झोपायला. मला झोप लागते. मला मला आईला काय राहायचं नाही. गेलं लगेच का झोपलं. इथं सोडा आता झोपेल. हे सम्या काय नाही. अरे बाहेर बाहेर काय तू गेला होतास ना. बोले गेलो होतो बाहेर. मग पण बाहेर पोलीस पण आहेत का. नाही, पोलीस. अरे आता कसं सांगू तुला. कसं सांगू काय केले चमते सगळे. ते मला जाम भीती वाटते. कसली भीती. अरे म्हणजे बाहेर पोलीस नाही रे. कुणीच नाही. हो, अरे आता तू म्हटलं ना बाहेर साधी गाडी सुद्धा नाही. पोलीस पण नाहीये. तुला मी म्हटलं होतं ना कोणी नाही बाहेर. तू नीट बघितलंस ना. बघितलं मी. अरे अजून पोलीस आले असतील आणि त्यांनी सगळं नेलं असेल रे. नाही रे, मला काही सुचत नाही यार. तुला सुचत नाही. नाही. एक काम कर पॅक काय अजून एक पॅकेट एक आपण ग्लास तू पी. पिल्यावर तुला सगळं सुचेल आणि तू सरळ सांगशील. तू ग्लास आण. म्हणजे ही वेळ दारू प्यायची नाही पण कळत कसं नाही. मला मान्य आहे तुझ्या डोक्याला ताण झालाय. तू पिला का व्यवस्थित सांगशील. तू आण दारू आण ग्लास आण. मला पण हेच वाटतं. हा मी आता आहे ना येतो. येस. हा अरे काय झाला तो म्हणायला. ते नाहीये. ते कोण. तू दोघं कोण दोघं. म्हणजे मगाशी नाही का आत गेले होते. कोण गेला होता. अरे बाबू पिया तो टपरी टपरी पप्पू टपरी दोघं जण आत गेले होते ना. कोण बाबू कोण टपरी. काय बोलतोय तुला समजतंय का. अरे ते कुंड नाही का कुंड. कोण मुंड. हे बघ तो जो बाबू होता ना बाबू तो त्या साधू सारखा आणि पागल सारखा आणि त्या टपरी टपरी तो तो त्या पाण्याक सारखा दिसत होता रे. हा, ते दोघं. मूर्ख. कोण साधू कोण पराग कोण फादर. काय अरे टपरी काय. अरे बोलतोस काय तू. अरे म्हणजे बघ ते जाऊ. हे बघ ते जाऊ दे. मला एक सांग हा. तुला ती बोली माहिती का बोली. आता कोण मुली. अरे मुली तुझी बायको. अरे माझं लग्नच कधी झालं नाही तर कोण मुली येणार. अरे तुझी म्हणजे माझी बायको. अरे म्हणजे आपल्या दोघांची बायको होती. काय बोलतोय मूर्ख. कळतंय का दोघांची एकच बायको कशी असेल. अरे असं कोणी नाहीये. अरे तू हे पाय मला असं वाटतंय ना तुला जरा जास्त झाली. तुला खूप घेतलेली. कधी घेतली मी. अरे घेतली ना आता. कधी घेतली मी. हे बघ मला सगळं आठवतं. तू बाटली घेऊन आलास. तू बाटली घेऊन आलास त्याच्यानंतर आधी साधू नंतर मला नंतर फादर आले. नंतर पोलीस आले. हा आणि मग या गणपती घेतली कधी. अरे कोण साधू कोण पोलीस कोण फादर. अरे हे सर्व अरे नाही रे बाबा कोणी आलं नाही. तू जास्त घेतलीस. एक काम कर माझ्या तू आहे ना झोप जा झोप जा. झोपतोच. झोपला का तुला बरं वाटेल. अरे पण झोपू कुठे. तर तू मूर्ख आहेस का. झोपू कुठे. अरे बेडरूम मध्ये झोप की. बेडरूम मध्ये ती आहे ना. अरे कोणती मुली. पण मुली. एक मिनिट मी आहे ना जाऊनच बोल. जाय बघ. ती आहे. असं कोणी नाहीये. कोणी नाहीये तसं. अरे आहे ती. तू स्वप्न बघितलं असशील. कसलं स्वप्न
दाखव. अरे नसल कोणी नको. अरे आहे म्हटलं चाल बघू काय बोलतो हा. परा